13 दिवस प्रचार करायला मला मिळाले आणि ह्या 13 दिवसामध्ये माझा एक विधानसभा सोडला तर 5 विधानसभामध्ये ज्या पद्धतीने पोचायला पाहिजे 13 दिवसात त्या पद्धतीने प्रचार केला आणि खूप अटीतटीची लढत झाली। आमचे इलेक्शनचे जेवढे अधिकारी आहेत ते देखील म्हणायला लागले की अशा पद्धतीनं चढ उतार लोकसभेच्या याच्यात चढ उतार हे आम्ही तरी पाहिले नव्हते। मी त्यांच्या इलेक्शनच्या याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला आणि या पद्धतीने फक्त 48 मतांनी विजयी झालोय। आपल्याला माहिती आहे वाजपेयी सरकार देखील तुम्हाला 1 मताने पडलं होतं, त्यामुळे एका मताला देखील किंमत असते, त्यामुळे 48 देखील खूप मोठी झाली। जिंकणं हे महत्वाचं होतं। मी त्यावेळेला म्हटलं होतं लढणार आणि जिंकणार आणि त्या पद्धतीने लढलो आणि जिंकलो। याच्यामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना माननीय बाळासाहेब आमचे दैवत यांचा मी अत्यंत आभारी आहे। मोदी साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम जी आहे त्या सर्वांचा मी आभारी आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा मी देखील आभारी आहे। राजसाहेबांचा देखील मी आभारी आहे। देवेंद्र फडणवीसजींचा मी आभारी आहे। अजित पवारांचा मी आभारी आहे। जानकरांचा जे महायुतीचे सर्व नेते आहेत त्या सर्वांचा आभारी आहे। परंतु मी सर्वात महत्त्वाचं माझ्या आई वडील आणि माझ्या देवावरती जो विश्वास ठेवला होता त्यांना मी पहिलं वंदन करेन आणि ज्या जनमताने मला निवडून दिलेलं आहे त्यांच्यासमोर मी नतमस्तक होईन की या 13 दिवसात मी त्यांची माझी ओळख नाही असताना देखील त्यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे एक कामाचं जे रूप होतं त्यांना दिसलं असेल आणि त्या रूपाच्या माध्यमातून मी ते काम करून दाखवेल। मुंबई शहराचं असेल, महाराष्ट्राचं असेल आणि देशाचं देखील काम करण्याची संधी दिलेली आहे ती चांगल्या तऱ्हेने मी बजावेन अशा पद्धतीने मी त्यावेळेला देवाला सांगितलं असेल। माझ्या हातून जर चांगलं काही घडणार असेल तरच मला तू निवडून दे हे मी त्यावेळेला देवाला सांगितलं। आताही तेच सांगतोय की माझ्या हातून चांगलं काही काम घडून दे। निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप असतात, तुम्ही नेहमी सांगता ब्रँड वायकर आहे। अमोल कीर्तीकर तुम्ही अनेक वर्ष सोबत होता, अगदी काही महिन्यांपूर्वी वेगवेगळे झाला, काय सांगाल? अमोलला जुना सहकारी आहे। अमोलला मी त्याची माफी मागितली, सॉरी म्हटलं मी त्याला, कारण तो मला भेटायला आला, त्याच्यामध्ये देखील मोठेपणा आहे तो त्याने दाखवून दिला आणि मी देखील त्याला सांगितलं सॉरी म्हटलं हे असं होतच आता म्हटलं। परंतु यामध्ये सर्व माझ्या ह्या कार्यकर्त्यांची जे शिवसेना जे पदाधिकारी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी राजसाहेबांची मनसे सेना आमचे सर्व जी काही लोक होती जे कार्यकर्ते ह्याने जे जीवाफाड प्रेम केलेलं आहे आणि माझे हे कार्यकर्ते सर्व खांद्याला खांदा लावून जे केलेलं आहे त्यांचे उपकार मी विसरू शकत नाही। शेवटचा प्रश्न वाटत आहे की विजयी झाला चांगली गोष्ट विचारलं, पण यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले वर्षा गायकवाड यांच्याकडून एवढी अटीतटीची लढाई झाली, कुठेतरी काहीतरी दबाव होता यंत्रणेवरती? मला तर काही तसं काही दिसलंच नाही, कारण मी उशिरा आलो, तुम्हाला माहिती आहे। मी लास्टला दबाव होता मला काहीच माहित नाही। मी कधी इलेक्शनच्या वेळेला फक्त सर्टिफिकेट घ्यायला जातो, आतापर्यंत माझं हे आहे त्या पद्धतीने मी आलो इथं। जे काही चाललं होतं मला कळलं की अमोल 2000 ने काहीतरी आघाडीवर आहे असं काहीतरी कळलं होतं, पण म्हटलं जाऊन बघूया म्हटलं काय होतं आणि मी ते आलो आणि मला तुमचा सामनाचाच रिपोर्टर भेटला वैद्य, मला बोलतो साहेब तुम्ही अटीतटीची झुंज दिलीत म्हटलं। मी म्हटलं नाही, मी सर्टिफिकेटच घेऊन येतोय म्हटलं। हिंदी में आपकी जीत हुई है, क्या भावना है और अमोल को क्या संदेश देंगे? किसको? हिंदी में क्या संदेश देंगे? नहीं, उसका भी जो भी काम होंगे इस कॉन्स्टिट्यूंसी में जो भी लोगों ने मेरे ऊपर विश्वास दिखाया है सबका काम करना है, उसमें अमोल भी आया। ऐसा क्या थोड़ी हम लोग के दुश्मन है, कोई खड़ा रहता है सामने तो दुश्मन होता है, ऐसा नहीं है। सबके काम करना ये मेरा काम है, उसके पहला भी मैं ऐसे ही काम किया हूँ। सॉरी तो बोलना ही पड़ता है ना, किसी को अपन हर्ट करते हैं तो उसको सॉरी बोलना ये जिम्मेदारी होती है सबकी। जरूर, आपको मालूम है वाजपेयी सरकार 1 मत से गई थी, एक वोट को कीमत रहती है, इसके लिए 48 वोट भी बहुत ज्यादा देते हैं। जितना ये मैंने कहा था कि लड़ूंगा और जीतूंगा, और इसलिए जीतूंगा। मैंने भगवान को यही कहा था कि मेरे हाथ से अच्छा काम होना चाहिए, इसी प्रकार से होना है तो ही मुझे जीता, तो भगवान ने जीताया तो अभी अच्छा काम करूंगा। काफी कम समय मिला था आपको प्रचार, सही 1 तारीख को मेरी उम्मीदवारी डिक्लेयर कर दी। इसके लिए माननीय मुख्यमंत्री मोदी जी, राज साहब, देवेंद्र जी फडणवीस, अजित पवार जी, जानकर जी, जो भी है और मेरे सब कार्यकर्ताओं के मैं आभार मानता हूँ कि जिन्होंने मेरे को सपोर्ट दिया। नहीं तो इतना कम समय में मैं सब जगह नहीं पहुंच सकता था। वो पहुंचे, मैं नहीं पहुंचा, ये लोग सब पहुंचे
और उन्होंने मेरा एक काम एक ब्रांड है, मैंने कहा था काम एक ब्रांड है, वो काम के ऊपर देख के लोगों ने इतनी मार्जिन से यानी इतना, पहला तो आपको मालूम है गजानन कीर्तिकर साहब को 2,60,000 से ऊपर वो जीत के आए थे, अभी 2,60,000 वो कम करना और उससे और अपन जीतना, ये भी कोई कम बात नहीं है। और 13 दिन में उतना किया हम लोग ने। मतगणना चल रही थी, ऐसा लग रहा था कि मैच चल रहा है, कभी आप आगे कभी यस वही मेरे को निर्वाचन अधिकारी वो मुझे बताए कि ऐसी ये मैच काउंट जो चल रही थी, कभी नीचे कभी ऊपर, हमारे लाइफ में पहली बार देखा। मेरे को लगता है हिंदुस्तान में पहली बार इतना कॉम्प्लिकेटेड और ऐसा हुआ होगा। महाराष्ट्र में रिजल्ट जो है वो महायुति जैसा सोच रही थी उस तरीके के नहीं आए हैं, क्या कहें? मैं अभी तक बाहर आया नहीं है, उसके बाद मुझे मालूम नहीं, वो देखने के बाद मैं कहूंगा। हाँ दादा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.